मधु, तुझ्याविषयी काय लिहू? तुझ्यासारखी सचोटी आणि निष्ठा पाहिली नाही, म्हणून दळवींच्या घराला तुझ्याशिवाय शोभा नाही. नाण्या, कितीही ओरडलं कितीही फटकारलं तरी आपलं म्हणणं तू सोडत नाहीस. तुझ्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा आम्हा दळवींना चालत नाही. तेच आता बघायचंय. ऐन दिवाळीत तो पळून गेलाय गावाला. आता येऊ दे त्याला. असा धोपटणार आहे ना त्याला मी. बरं आता तू लवकर. मोनिका, वाजत गाजत या घरात आलीस, लपवून एक गुपित. झाल्या प्रकाराची कबुली दिलीस, हेच आमचं नशीब. मोनिका बाळा, हा, तू चिठ्ठी उचल. विक्रांत, या घरातला माझा पहिला नातू. जशी दुधावरची साय. खोटं वागलास आपल्या आजीशी, त्याचं कारण काय? आजोबांचे गुण घेतलेस याचा अभिमान आहे. पण त्यांचा आदर्श कायम राख, ही दळवींची अपेक्षा आहे. बरं झालं सगळे जण आलात ते. मला अगदी खूप आनंद झालाय. नमस्कार, हॅपी दिवाळी सगळ्यांना. अरे तू कसं काय इथे? काकू, विक्रांत मला म्हणाला की उद्या फराळाला ये. आजींच्या हातचा फराळ फार उत्कृष्ट आणि टेस्टी असतो म्हणाला. झाला नाही ना फराळ? नाही नाही ये, बस 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 बस. काय रे, तुम्ही येत नाही आमच्याकडे? तू नाही आहे तो दुसरा कोण? प्लायवूड. हा तो को प्लाय का कोणतो? काय झालं? डायरेक्ट दिवाळी ते दिवाळी असेच ठरलंय काय? अहो, हा आपल्याला परका आहे का? अगं परके नाही आहेत म्हणून तर म्हणतोय मी. पूर्वी सारखे यायचे आपल्याकडे. काय म्हणतात तरी तुमच्या भाषेत ते? पडीक पडीक असायचे. आता येतच नाही. काका, तुम्ही ना आधी तुमच्या मुलाचा चांगला कान उपटा. अहो भेटतच नाही, तो वेळच देत नाही. मग तो असतो तिथे मला जावं लागतं. आज पण तसंच झालं बघा ना. इट्स ओके रे. आणि खरंच आम्ही तुम्हाला परक नाही मानत. पण काय रे, कधीतरी आम्हालाही भेटायला येत जा की. सारखं काय विक्रांत विक्रांत? हा, तुम्ही आलात ते बरं झालं, आनंद झाला. तशी लग्नात आपली ओळख झालेलीच आहे ना? हो. अगो बाई, अहो हा, काय झालं? तोरण लावायचं राहिलं ना, मनू विसरली. अजीब, मी लावतो ना तोरण. अहो तुम्हाला कशाला उगाच. अहो आजी चालेल, त्यात काय एवढं. अहो लावेल तो तोरण. इंजिनियर आहे तो, तोरण मस्त लावेल. अरे
हो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे वा, छान छान. आजी, तुम्हाला सांगतो, सॉफ्टवेअर इंजिनियरला एवढी मागणी आहे ना, आणि पगार विचारूच नका, भरभक्कम पगार. काय रे, हो की नाही? हो, हुशार असणार. जावई बापूंचे मित्र आहेत म्हणजे. याची खरंच काही गरज आहे का? ऑफकोर्स विक्रांत, प्रश्नच नाही. अलका काकींना साडीच घ्यायची. ओके, घेऊया साडी. आणि आजोबांना मफलर घेऊ आणि आजीला स्वेटर. दॅट्स नाईस. आणि बाबांसाठी कॅप घेतो. त्यांना खूप छान दिसायची कॅप. रिअली? तुमच्याकडे कॅप, मफलर आणि स्वेटर हे सगळं मिळेल ना? हो. दादा एक काम करता, आम्हाला सगळं इथे जाणून दाखवा ना. ओके मॅडम. मोहन काकासाठी परफ्यूम घेतो. त्याला खूप आवडतात परफ्युम्स. चालेल, आपण इथे आधी सगळ्या कपड्यांची खरेदी करून टाकू. गीता काकीसाठी ड्रेस. येस. आणि आर्यन अथर्वला पॅन्ट शर्ट घेऊया. डन. पण त्यांच्या कपड्यांच्या साईज मला माहित नाहीये. डोंट वरी, मला येईल अंदाज. आणि तसंही आपण त्यांचं वय सांगूया ना, त्यावरूनच त्यांचे क्लोथिंग्स मिळतात. मग ठीक आहे. आईसाठी मला वाटतं विक्रांत, अलका काकींनाही खूप सुंदर दिसेल. व्हॉट से? आय मीन, यू डिसाइड. घेऊया. ग्रेट. दादा, आम्हाला ड्रेसेस आणि कुर्तीज पण इथेच दाखवा ना. आणि नानू मामासाठी शर्ट पण इथूनच घेऊया. आणि मधु काकासाठी शूज घेऊया ब्रँडेड. दॅट्स अ गुड आयडिया. आणि आजींसाठी? आजीसाठी आहे काहीतरी स्पेशल. ओके. आता कोण राहिलं? अरे हो, ताई राहिलीच की. तिच्यासाठी काय घेणार? मी विचार नाही केलाय अजून काहीच. आणि तिची आवड मला माहित नाहीये. डोंट वरी, मी सांगते तुम्हाला. थँक्यू. आपण अगोदर आईस्क्रीम खाऊ आणि मग पुढची खरेदी. ज्या ज्या गोष्टींबद्दल मानसीला लग्न आधी सांगितलं होतं, त्याच गोष्टी मला अचानक आत्ता मिळायला लागल्या. त्या सुद्धा तुझ्याकडून. योगायोग आहे नाही?